अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण वामनराज मासिक वर्ष 6व अंक 3-4 एकत्र आहे. त्यात परमपूज्य मामासाहेब ज्ञानदेवा नामे रामकृष्ण ठसा याच्यावर ते लिहित आहेत. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण नामे उन्मनी साधले, तयासी साधली सकल सिद्धी. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निवाले साधू संगे. ज्ञानदेवा नामे रामकृष्ण ठसा, तेने दश दिशा आत्मा राम. वाणीने रामकृष्ण नामाचा जप करणे सोपे आहे, परंतु त्या ठिकाणी चित्त एकाग्र करून त्याचे स्मरण ठेवणारा पुरुष दुर्मिळ आहे. चित्ताची एकाग्रता होईल तर त्या स्मरण करण्यातच मन संकल्प विकल्प रहित होऊन उन्मन अवस्था प्राप्त होईल आणि आत्मज्ञानाची पूर्ण सिद्धी साधेल. या हरिनामस्मरणात परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञानाची पूर्ण सिद्धी होते आणि संत संगतीने प्रापंचिक जीव संसारात राहूनच आत्मसमाधानाला पावतात. रामकृष्ण नामोच्चारानेच मला सर्व जग रामकृष्ण रूप दिसू लागले आणि सर्व दशदिशापर आत्मानंदाचा अनुभव येऊ लागला, असे मी ज्ञानदेव म्हणतो. आजपर्यंत आपण श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील त्या अभंगाचा गुढार्थ त्यांच्याच कृपेने पाहत आलो. आज हा त्यांच्या हरिपाठातील 16वा अभंग आहे. तो गुढार्थाने पाहायचा आहे. तो त्यांच्याच कृपेने आपण पाहण्याचा प्रयत्न करू. वरील अभंगाच्या पहिल्या कडव्यात माऊली म्हणतात, हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. हरी याचा अर्थ परब्रह्म, परमात्मा, परमेश्वर. हे शब्द ज्यावेळी वापरले जातात त्याचे सगुण साकार रूप म्हणजेच हरी. थिजलेले तूप व पातळ तूप जसे एका अर्थीच, तसे हे हरीचे जाणणे आहे. बुद्धी जपे असे म्हटले आहे. आता बुद्धी ही जपू शकते काय? ती काय वाणी आहे? तेव्हा प्रथम बुद्धी म्हणजे काय याचा उलगडा करणे योग्य होईल. यावर माऊली म्हणतात ते पहा. आता बुद्धी म्हणजे ते ऐसिया चिन्नी जाणजे, बोलले यदुराजे ऐके सांगो. तरी कंदबारचे निबळे, इंद्रियवृत्तीचे निमेळे, विमांडुनिया पाळे विषयाचे. तो सुखदुःखाचा नागोवा, जेथ उगाची लागे जीवा, तेच दोईसी बरवा पाहू जे धरी. हे सुख हे दुःख, हे पुण्य हे दोष, हे मैळ हे चोख, ऐसे निवडीजे. जिपे अगमोत्तम तुझे, जिथे शाने थोरे बुझे, जिया दिली पार कीजे विशो जीवे. जे तेजतत्वाची आधी, जे सत्वगुणाची बुद्धी, आत्मया जीवाची संधी, बसविती सेचे. अर्जुना ते गा जाण, बुद्धी तू संपूर्ण. भगवंत म्हणतात, आता यापुढे जे बुद्धितत्व म्हणून सांगितले आहे त्याचे रूप सांगतो, ते ऐक. हृदयात कामवासना प्रबल होऊन इंद्रियाच्या वृत्ती अनुकूल असल्यामुळे अनेक विषयांचे समुदाय गर्दी उठवितात आणि सुखदुःखाची लूट जीवापुढे आणून ठेवतात. त्यावेळी त्याची निवडानिवड करून सुख कशात आहे व दुःख कशामुळे होईल, पुण्य काय व पाप काय, तसेच अशुद्ध काय, याची निष्पक्षपातीपणाने निर्णय लावणारी ती बुद्धी, जिला बरे वाईट आणि लहान थोर हे भेद समजून येतात आणि त्या दृष्टीने जी विषयाची परीक्षा करते, जो ज्ञानेंद्रियांच्या मुळाशी बसून सत्वगुणाची जिच्यामुळे वाढ होते आणि जी जीवात्मा व परमात्मा यांच्या दरम्यान नांदत असते, ती बुद्धी. हरिनाम हे साधन सुलभ आहे
असे वाटले तरी ते सुलभ नाही, उलट दुर्लभ आहे, हे माऊली या अभंगाच्या प्रथम कडव्यातच सांगतात. आता असे का होते याचे उत्तरे ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायात माऊलींनी देऊन ठेवलेले आहे. ते पाहू. जे जाणी प्राणिया कामी मर देहाची वडी आदर म्हणून पडिला विसर आत्मबोधाचा अवांटिया हस्तावृद्धी विषय सुखाची परमावधी जीव तैसा उपाधी आवडे लोका तैसी वैराग्याची शिव न देखती जे विवेकाची भाषा नेणती ते मूर्ख केवी पावती मजेश्वराचे. सर्व प्राण्यांना काम भोग अतिप्रिय असल्यामुळे आणि देहसुखाचा लोभ सुटत नसल्यामुळे आत्मज्ञानाचा विसर पडला आहे. विषय सुख हेच परमसाध्य ठरून बुद्धी भलत्याच मार्गाला लागल्यामुळे परमार्थाची आवश्यकताच नाहीशी झाली आणि हे जगातील पंचविषय प्राणाहून प्रिय वाटू लागले. चंद्रोदयापूर्वीच जसे कावळ्यांना दिसेनासे होऊन ते चंद्राच्या शीतल प्रकाशाला जाणत नाहीत, त्याप्रमाणे ज्या मूर्खांनी वैराग्याची शिव देखील पाहिली नाही आणि वैराग्याचा एक शब्द देखील त्यांचे कानावर पडला नाही, अशांना ईश्वर प्राप्त होणार कुठून. आता या बुद्धीतही 3 भेद आहेत, तमोगुणी, रजोगुणी व सत्वगुणी बुद्धी. आता हरीच्या बुद्धीने जाणण्याकरता जी बुद्धी लागते ती सात्विकच असावी लागते. ती सात्विकता म्हणजे काय हे आपण माऊलींच्या ओव्यात बघू. म्हणून अधिकारे मानिले जे विधीचे बोजे झालं ते एकची येत भले नित्य कर्म तेचे आत्मप्राप्ती फळ दिती सुनी केवळ की जे जैसे काजळ सेवी जे तन्मने ये तुले ते कर्म सांडी जन्म भय विषम करुणी ते सुगम मोक्ष सिद्धी. ऐसे करीतो मला संसार भये सांडिला करणीयत्वे आला मोक्ष भागा तेथ जे बुद्धी ऐसा बळिया बांधे भरवसा मोक्ष ठेविला ऐसा जोडेलेथ. म्हणून निवृत्तीची मांडली सुनी प्रवृत्ती तळी हिजे कमी बुडकुळी द्यावी की ना. तुषारता उदके जिणे कापुरी पडलिया पावणे अंधकुपी गती किरणे सूर्याची नाना पथ्येसी औषधाये तरी रोगे दाटला ही जिये कामिना जिव्हाळा होय जळाचा जरी तरी तयाचा जीविता नाही जेवी अन्यथा तैसे कमी कर्मी ये वर्तता जोडोची मोक्ष. हे करणीची याकडे जे ज्ञान आधी चोकडे आणि अकरणीय हे कुडे ऐसे जाण जी जी तिये काम्याधिके संसार भयदायके अकृत्यपणाचे आंबुरवे पडिले तया तिये कर्मी अकारी जन्म मरण समयी प्रवृत्ती पळवी पायी मागिरीची. शास्त्रबुद्धीने आपल्या अधिकारप्रमाणे प्राप्त झालेले असे नित्यकर्म कल्याणकारक आहे. तृषिताची जशी पाण्यावर नजर असते त्याप्रमाणे आत्मप्राप्तीच्या फळाकडे दृष्टी ठेवून ते केले पाहिजे. म्हणजे ते जन्ममृत्यूपासून सुटका करून जीवांना मोक्षप्राप्ती करून देते. या नित्यनैमित्तिक कर्माचे आचरण करणारा संसार भयातून मुक्त होऊन मुमुक्षुपदाला पावतो. बुद्धीची दृढ श्रद्धा त्या कर्मावर असते म्हणजे मोक्ष हाचा मळ होतो. यासाठी ज्या कर्मप्रवृत्तीत निवृत्तीचा पाया आहे अशी कर्मे मनोभावाने करीत राहण्यास नको काय. तृषिताला जसे उदक, पुरात सापडलेला भोपळा, अंधकुपात पडलेल्या सूर्यकिरण, रोगाने पछाडलेल्या पथ्यासह औषध किंवा माशाला पाण्याचा जिव्हाळा प्राप्त झाल्यास त्याच्या जगण्याची धास्ती नाही, त्याप्रमाणे ही कर्मे करणाऱ्याला मोक्ष सहज प्राप्त होतो. कर्तव्याविषयी ठाम श्रद्धा पाहिजे आणि अकर्तव्याची ओळख पाहिजे. संसार भय उत्पन्न करणारी काम्य निषिद्ध कर्मे त्याज्य आहेत.
त्यांच्या बाबतीत ती संसारदायक असल्यामुळे पाठीमागे पाय घेतला पाहिजे. अग्नीत प्रवेश करण्याप्रमाणे, खोल पाण्यात उडी घेण्याप्रमाणे, तप्त सुराला आलिंगन देण्याप्रमाणे, फुटकार करणाऱ्या काळसर्पाला स्पर्श करण्याप्रमाणे किंवा वाघाच्या दरीत शिरण्याप्रमाणे अकरणीय कर्मप्रसंगी बुद्धीला भीतीने थरकाप सुटला पाहिजे.